हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज स्माइल करायचा हे देवा. आज स्माइल कशाला करते मी तुम्हाला सांगते. चला, आज मैंने स्टीमर आणले, मशीन आणले. 2 दिवस झाले मी आणली नव्हती. पहिले माझी पोरगीला बघा तुम्ही. हा बोल. हॅलो. झालं, तेवढाच असतो त्याचा एवढाच असतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण त्याला दिसायचं असतं व्हिडिओ मध्ये, म्हणजे घे मम्मी व्हिडिओ मध्ये मला घे. तर चला, मी तुम्हाला मशीन पण दाखवते आणि पूर्ण सगळं दाखवते. तर ह्याच्यापेक्षा पहिले मी स्टँड खाली घेते, तर मी तुम्हाला दिसत असेल. आज नीट बसते. तर मी मशीन आणले. मशीन तिथेच फिट करून आणली असती, पण मी एकटी होती आणि माझी संगती कोण नव्हता. तर मला वाटलं की वरचा तो जो पोरगा आहे तो येईल, पण तो झोपला होता. तर मी बोलली नाही, मी घेऊन येते. तर चला, आणली मी आणि मला फिट पण करते तुमच्या समोर. हे आणले मी स्टिक, यूज अँड थ्रो स्टिक. आणि हे आहे 100 रुपयाचं. आणि हे 2 स्पंज, मॅजिक स्पंज आणले. थ्रेडिंग आणले, 1 आहे आणि 2 आणले. चला, काम होऊन जाईल 5-6 महिने. तर तुमच्या समोर सगळं काढते मी. मला असं वाटते ना, माझा साऊंड ना तुम्हाला जात नाही. हा, मला असं वाटते का, म्हणजे ना मला ते जे ताई या दादा कोण आहे मला नाही माहिती, ताई असेल तर ती बोलत होते की तुझं साऊंड येत नाही. तर मी त्यांना बोलणार आहे, हा माझा साऊंड कमी येते. मी पण माझा व्हिडिओ बघितली ना, तेव्हा मला माहिती पडलं का अरे साऊंड तर कमी जाते. तर आता हळू नाही बोलणार, जोरातच बोलणार आहे. माझ्याकडे ना माईक नाहीये, त्याच्यामुळे. आणि हे सगळं आहे ते जॉईन करायचं, त्याच्यामध्ये जॉईन करूया आपण आता. आणि हे वेस्टेज पाणी जे निघते ते तर जायचं. ते सगळं लॉंग होईल का, म्हणजे हे ना मोठा स्क्रू आहे काढायला.
हे घट्ट बसायला पाहिजे, नाहीतर लई प्रॉब्लेम होईल. माझ्यानेच फिरते फिरायला. ते सकाळी नकाला लागलाय, हे बघ लई लागलाय. म्हणजे ते दरवाजेची जी कोंडी असते ना ते ना खोलली ना एकदम चीर आला हे लई जास्त. त्याच्यामुळे ना हे असं घालायचे. कसं घालायचं भैयाला बोलून आण ना, जा ना बोलू. विशाल भैयाला बोलून आण जा. हात पकडून घेऊन ये जा. तू घेऊन ये जा भैया. हा हे असं हे कसं घालायचं माहिती नाही पडत.
भैयाला बोलवायचं ना, भैयाला बोलव ना. असं आहे. तू थांब. भैयाला बोलो ना, ये बोल. तुझा हात पकडून आण जा. आणि इथे ना मी ना सगळं जॉईन करत होती आणि जॉईन तर करत होती, पण इथे ना मला माझ्याशी ना ते स्क्रूचं आहे ना ते जात नव्हतं, तर ते स्क्रूज लावायला मला लय टाईम लागला. आणि त्याच्यामुळे ना काय बोलू तुम्हाला, नंतरला ना परत खोल परत घाल, परत खोल परत घाल असं झालं आहे माझ्याशी. आणि मला नुसता भेटतच नव्हता आणि ते टाईट होतच नव्हता. तर मला ना एक पक्कड पाहिजे होता, तर ते पक्कड नव्हता माझ्याकडे. नाही तर ते पाना असतो ना ते फिट करायचं असतं. तर मीनी काय केले, पक्कड घेतले जे आपण जेवण बनवतो उतारतो ना आपण टोपं वगैरे, तर बघू शकतात. तर ते घेतली आणि त्याच्याने फिट केले. आता कोणाला बोलू, आता कोण आहे नाही माझ्याकडे, तेवढं जे आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून त्याला फिट केली मी. तरी पण झाला ते व्यवस्थित फिट झाला. त्याच्यानंतर ते सगळं जॉईन केले. ते बघा ते रोलर असतात ना ते खाली मागे पुढे घ्यायचं, ते ते सगळं दाबून दाबून लावली, एकदम जोर लावलं, लय ताकद लागत होता त्याच्यासाठी. तरी पण ते फिट झालं माझ्याकडून. तुम्हाला ना थोडासा माझा ना चेहरा दिसणार नाही का, म्हणजे ना मी ना कॅमेरावर कमी लक्ष देऊन ते मशीनवर जास्त लक्ष होतं माझा का, म्हणजे एवढं पैशाचं आणले होते तर मी बरोबर त्याला फिट करू, त्याच्यामुळे ना माझा लक्ष पूर्ण ते ह्याच्यामध्येच होता. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा हे माझा चेहरा दिसणार नाही आणि मी लक्षच नव्हता ते. हे बघा माझा स्टीमर झालं तयार आणि मैंने जॉईंट पण करून घेतले का, म्हणजे तिथून मैंने पीसेस आणले होते, तुम्हाला दाखवलीच मैंने, पण आता लय भारी होते. हे माझे पोर आणले ना, लय भीती वाटते मला तर, खरोखर असलं वाटते ना की काय करू ह्यांचा. तर बघा हे तयार झालं खाली. तर चला स्टीमर पण आला आणि तयार झाली. आता फक्त एकच आहे, आता बॅनर लावायचं आणि काही नाही. चला आणि ह्याला बघा पहिले, ह्याला स्कूलवरून आला, तो बोलतोय स्कूलवरून आला मी. तर चला झालंय. हे बघा स्टँड लावून दाखवते तुम्हाला. हे स्टीमर आणि माझा काम झाला आणि ते एवढी मस्त खुशी होते ना मला खरोखर काम करायची. आता दिसत असेल तुम्हाला आणि मी पण दिसते. तर हे मला लय महाग पडला, 4,500 दिला मला. आणि खरोखर लय महाग आहे स्टीम, 2 in 1 बोलले तरी पण महाग आहे.
आता ऑनलाईन वर पण महाग आहे. चला आता झाली, रेडी झाली आहे. आता फक्त एक बॅनर घालायचे. आता बॅनर आला, बाहेर घातले आणि कस्टमर आले. फक्त कस्टमरची देरी आहे यायची, अजून काही नाही. माझा पार्लर छोटा का नाही, पण आपलं व्यवस्थित मी जेवढं होऊ शकते माझ्याशी तेवढं मी केले. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा, आणि चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, असंच सपोर्ट करत राहा. बस एवढंच बोलणार आहे. आणि ह्याचे पुढे पण तुम्हाला चांगलं बघायला भेटणार आहे माझ्याकडून. आणि मी बाहेर गेली होती पण मी एकटी होती, माझी संगती कोण नव्हता घ्यायला, तर मला पार्ट्स करून आणायला लागला. पोरगा येणार होता पण त्याला काहीतरी तब्येत खराब होती त्याची, तर मी बोलले चला दुसऱ्याला, ते बोलतात ना आपण दुसऱ्यावर डिपेंड नाही राहायला पाहिजे. मला असं वाटलं की तो येईल, पण तो आला नाही. तर चला काय नाही, मी करून घेतली माझा. मी गाडी तर येते मला चालवायला, खाली मला असं होतं की पकडणारा कोण पाठीमागे पाहिजे. तर त्यांनी ते जे माणूस आहे ना, तर त्यांनी मला ना बांधून दिला. हे जे पार्ट्स आहे ना हे बांधून दिला, आणि खालचं जे तुकडे मध्ये पार्ट्स होते ना ते जॉईंट करायचे होते. मी ह्याचे पुढे तुम्हाला दिसलाच असेल, तर ते मी जॉईंट स्वतःहून केले. चला झालं, कसं पण झाला आला. बस हेच बोलणार आहे की कोणाला काय पडली नसते आपली, खरोखर बोलते मी. जे माझ्याशी घडते ना हर एक क्षण आणि हर एक वक्त मध्ये, की आपण असं विचार करतो की नको ना पुढचा माणूस आपल्यावर थोडासा तरी हे होईल, पण नाही. तर आपण जे जसं ते हे करतात ना तसंच राहिलं पाहिजे, मला असं वाटते. तर चला स्वतःला करायचंय आपल्याला, स्वतःचं काम स्वतः करून घ्यावं, ते बेटर असतं मला असं वाटतं. तर चला मी करून तर घेतले. माझं काय आता बाहेरचं काय काम नाही आहे, फक्त एक बॅनरचं काम आहे. ते पण होऊन जाईल, आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. तर मला असं वाटते की शायद मी उद्यापासून सगळं पूजा पाठ वगैरे सगळं करून मी माझा स्टार्ट करणार आहे. तर चला, आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण बोला मला. आणि पक्का सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा, आणि नक्की कमेंट करा. तुम्हाला जर डाऊट असेल, काय पण विचारायचं असेल तर नक्की. आणि आधी एक वस्तू मी आज नवीन नाईटी घातली, की मला असं वाटलं की नाही आता ते नाईटी रिटायरमेंट करून टाकू, म्हणजे येणारे कस्टमरला पण थोडा आपण पण थोडा ठीकठाक दिखायला पाहिजे. म्हणजे आपण जर व्यवस्थित राहिले तर ते पण येईल. आपण जर भर्रासारखा राहणार पागलसारखा तर कोण नाही येणार आहे, मला असं वाटते. तर म्हणून माझ्या स्वतःला, म्हणजे मी बोलली की स्वतःला जर मी बरं करणार ना तरच लोक येणार. तर मी पहिल्यासारखी होण्याचा कोशिश करणार आहे. आणि चला तर इथेच बाय करते आणि एंड करते. चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत बोलते, हे माझा छोटासा सलून जे घरात आहे, तुमचा हेच आशीर्वाद आहे. आणि तुम्ही असं वाटतं मला की म्हणजे हे देवाशी प्रयत्न करा की माझं दुकान चालायला पाहिजे. माझा जे बिझनेस आहे, माझा जो घराचा आहे तो चालायला पाहिजे. बस एवढंच विनंती आहे देवाशी. आणि तुम्ही पण सपोर्ट करा, तुम्ही पण सगळं हे करा, बस एवढंच. तर सगळ्यांना राम राम आणि बाय. इथेच एंड करते. मला जेवण बनवायचं आहे, दुपारचं जेवण झालं नाही आता, अजून भात बनवायचे, भात बनवणार, डाळ वगैरे सगळं आहे. तर चला पोरांना तेच खाऊ घालणार. बाय.